चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हा अतिशय महत्त्वाचा एक मतदारसंघ मानला जातोय। या मतदारसंघाला स्वातंत्र्य लढ्याची एक पार्श्वभूमी आहे, सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही तपोभूमी मानली जाते। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे विजय वडेट्टीवार करीत आहेत। मात्र आता ते हा मतदारसंघ सोडून बाजूच्याच ब्रह्मपुरी मतदारसंघात जाण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे त्यांच्या जागी काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूरकर यांचं नाव घेतलं जात आहे, तर भाजपकडून नुकताच प्रवेश घेतलेले कीर्ती भांगडे यांचं नाव पुढे आहे। या दोनच पक्षामध्ये या मतदारसंघात आजवर लढत होत आलेली आहे आणि यावेळेस सुद्धा याच दोन प्रमुख पक्षांमध्ये लढतीची अपेक्षा आहे। तसं झालं तर भांगडिया विरुद्ध वारजूरकर असा थेट सामना या मतदारसंघात रंगू शकतो। याच पार्श्वभूमीवर या भागात आपण चिमूर मतदारसंघाचा लेखाजोखा मांडणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाची रचना विचित्र आहे। लोकसभेसाठी तो गडचिरोलीला जोडला गेलाय, तर विधानसभा चंद्रपूर जिल्ह्यात आहे। या मतदारसंघात चिमूर आणि नागभीड अशा दोन तालुक्यांचा समावेश असून ब्रह्मपुरी तालुक्यातील 40 गावं समाविष्ट आहेत। या क्षेत्राचं प्रतिनिधित्व काँग्रेसचे विजय वडेट्टीवार करतायत। सलग दोनदा त्यांनी इथून विजय मिळवला, मात्र यावेळी ते बाजूच्याच ब्रह्मपुरी मतदारसंघात जाण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी 10 वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात या क्षेत्रात बऱ्यापैकी विकास कामं केली आहेत। विशेषतः ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी भरपूर निधी दिला। चिमूरमध्ये स्वतंत्र महिला रुग्णालय आणलं। प्रशासकीय इमारती त्यांच्याच पुढाकारानं साकारल्या। चिमूरमध्ये चौपदरी सिमेंट रस्त्यांसाठी 10 कोटींचा निधी आणला। एकीकडे ही विकासाची कामं करतानाच दुसरीकडे मात्र ते मतदारांपासून दूर गेले। परिणामी त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली। वडेट्टीवार आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। निधी खेचून आणण्यातही ते पटाईत आहेत। तो काही प्रमाणात आणलाही, पण लालपोथरा किंवा गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांचं काम ते करू शकले नाहीत। क्रीडांगण अपूर्ण राहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिमूर जिल्ह्याच्या निर्मितीचं आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत। त्यामुळे लोकांचा मोठा रोष आहे। बेरोजगारी दूर करण्यातही त्यांना अपयश आलंय। एक जिल्ह्याचा मुद्दा आहे। चिमूर नगर परिषद आहे, सिंचनाच्या सोयी आहे, अनेक हजारो तरुण बेरोजगार आहे। अत्यंत महत्त्वाचा म्हणजे इकडे वरळ्याला गेली तर 50 किलोमीटरवर रेल्वे आहे, इकडे कानप्याला गेलं तर 40 किलोमीटरवर रेल्वे आहे। हा मार्ग रेल्वे मार्गाने जोडावा अशी अनेक जुनी मागणी आहे। त्यानंतर चिमूरला सभोवताल नदी आणि वरत नाला आहे, तलाव आहे। त्यामुळे नेहमी अतिवृष्टी आली की अर्ध गाव हे पाण्याखाली बुडलं जातो। दरवर्षी अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होतात। मतदारांमध्ये रोष दिसत असल्यानंच आता वडेट्टीवार मतदारसंघ सोडून जात असल्याची चर्चा आहे। लागूनच असलेल्या ब्रह्मपुरी मतदारसंघात त्यांनी मोर्चे बांधणीही सुरू केली आहे। त्यामुळे चिमूरातून माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी कंबर कसली आहे। 10 वर्षांपूर्वी वारजूकरांना पराभूत करूनच वडेट्टीवार चिमूरचे आमदार झाले होते। तेव्हा ते शिवसेनेत होते, पण नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आल्यावर वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि जिंकून आले। मुळात या जागेवर वारजूकर यांचाच आधीपासून दावा होता, पण वडेट्टीवारांच्या प्रवेशामुळे वारजूकरांना बाहेर राहावं लागलं। पण आता वडेट्टीवार हा मतदारसंघ सोडून चालल्यानं वारजूकरांचा मार्ग मोकळा झालाय। पण वडेट्टीवारांवर नाराज असलेल्या मतदारांचा वारजूकरांना सामना करावा लागू शकतो। हीच त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते। पण आमदारकीच्या काळात केलेल्या कामाच्या भरोशावर निवडून येऊ असा वारजूकरांना विश्वास वाटतो। मुळात मी फार कमी मतांनी पराभूत झालो होतो। ते नव्याने पक्षामध्ये आले होते आणि डिलिमिटेशनमध्ये दोघांनाही आम्ही सामावून घेऊ असं हायकमांडने आम्हाला कमिटमेंट केलं होतं। मी ब्रह्मपुरीमध्ये जाण्यासाठी इच्छुक नाही आहे। मी चिमूरमधूनच लढेल म्हणून सांगितलं होतं। म्हणून पक्षांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही शेजारच्या ब्रह्मपुरीमध्ये जा। सुरुवातीला एक तर मी स्वतः आमदार होतो, मी केलेले कामं आणि माझे राहिलेले विकास हा सुद्धा पूर्ण करायचा आहे। आणि वडेट्टीवारांनी जे कामं केलेली आहे ती आज आपल्याला सगळ्यांना दिसत आहे। 10 वर्षाचा कार्यकालात जर विचार केला तर सरकारने वडेट्टीवारांना भरपूर पैसे दिलेले आहे, निधी, आणि त्या निधीच्या रूपानं भरपूर विकासाचे काम खेड्यापाड्यापर्यंत गेलेले आहे। आम्ही जिल्हा सुद्धा मागण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला, वडेट्टीवार साहेबांनी आपल्या परीने प्रयत्न केला। काँग्रेसमध्ये जवळपास उमेदवार निश्चित झालाय, तर प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपकडेही उमेदवार ठरल्यासारखाच आहे।
नितीन गडकरी यांचे विश्वासू बंटी उर्फ कीर्ती भांगडिया यांनी नुकताच भाजपत प्रवेश घेतला। एकेकाळी वडेट्टीवारांचे अतिशय निकटचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे भांगडिया आता वडेट्टीवारांचे कडवे विरोधक आहेत। त्यांनाच यावेळी भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यानं भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज आहेत। जुने कार्यकर्ते धनराज मुंगले हेही बाशिंग बांधून आहेत। ऐनवेळी आलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळत असेल तर निष्ठावंतांनी जायचं कुठे असा प्रश्न कार्यकर्ते विचारतायत। त्यामुळे भाजपसमोर अंतर्गत कलहाचं मोठं आव्हान दिसतंय। हे क्षेत्र आघाडीमध्ये काँग्रेसकडे तर युतीमध्ये भाजपकडे आहे। बसपो हा एक महत्त्वाचा पक्ष इथं आहे। सुमारे 20,000 केडर बेस कार्यकर्ते या पक्षाचे आहेत, पण जिंकून येण्याची क्षमता पक्षात नसल्यानं खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच अपेक्षित मानली जाते। चिमूर येथील काही विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, जाणून घेऊया त्यांची काय मतं आहेत। काँग्रेस इथे मागील 8 वर्षापासून आहे, विजय वडेट्टीवार प्रतिनिधित्व करत आहेत, पण त्यांनी फारसा इथे विकास केला नाही अशी ओरड सातत्याने विरोधकांकडून केली जाते। काय वास्तविकता आहे? विरोधाचं कामच आहे ओरडणं। विजय वडेट्टीवारांनी जेवढा विकास चिमूरमध्ये केला आहे तेवढा आजपर्यंत 60 वर्षाच्या काळात कोणीच नाही केला आहे। अनेक प्रशासकीय बिल्डिंगा झाल्या, अनेक नदीवरची पुलं झालेत, अनेक गावगाव सिमेंट रस्ते झाले। चिमूरमध्ये आता 10 करोडचा एक रोड मंजूर सुरू आहे आणि अनेक प्रकारचे कामं विजय वडेट्टीवारांनी केले। जे विरोधक करतात ते विरोधासाठी बोलतात। आता ते चिमूर सोडून ब्रह्मपुरीकडे का जाऊ इच्छिता? हा, हे वरिष्ठांना त्यांना सीएमनी त्यांनी बोललेलं आहे का चिमूर आणि ब्रह्मपुरी ह्या दोन्ही सीट आपल्या निघाल्या पाहिजे आणि विजय वडेट्टीवार तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात कुठूनही निवडून येता, त्यामुळे तुमचा जवळचा क्षेत्र आणि एक जुनं क्षेत्र म्हणून ब्रह्मपुरीमध्ये तुम्ही लढा आणि अविनाश वारजूकरला इथून संधी द्या असं सीएमनी म्हटलं होतं। त्यामुळे विकासाचा दावा केला जातो काँग्रेसकडून, काय वास्तविकता आहे? सहमत आहात तुम्ही त्याच्याशी? नाही, हे खोटं आहे। चिमूर जिल्ह्याची जी मागणी होती त्याला पकडून विजय वडेट्टीवार हे चिमूरात आले होते। जिल्ह्याचं आश्वासन दिलं होतं ते फोल ठरलं आणि नगर परिषदचा दर्जा देण्याचा विषय होता तोही फोल ठरला। गावागावात रस्ता जोडण्याचा विषय आहे, अजूनही 75% गावं हे तालुक्याशी जोडलेले नाही आहेत। पण भाजपमध्ये फार काही आनंद अशातला भाग नाही, कारण इथे तिकिटासाठी रांग खूप मोठी आहे। तिकीट अनेक जण मागतात, तिकीट एकालाच मिळणार ना। कुणाला मिळणार? मी पण दावा केलेला आहे, मला मिळणार अशी आशा आहे। शिवसेनेची काय भूमिका आहे? महायुती वरिष्ठांनी जे कायम ठेवलेली आहे, परंतु आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्ष चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेला नाही आणि आजपर्यंत झेंडा रोवलेला नाही। त्यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघाची सुद्धा उमेदवारी शिवसेनेला मिळण्यात यावी असा आम्ही अर्ज केलेला आहे साहेबांकडे। शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला होता। विजय वडेट्टीवार हे शिवसेनेत असताना निवडून आलेले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची तुलना जर केली तर शिवसेना हा चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रबळ पक्ष आहे। बीएसपीची मतं इथे मोठ्या प्रमाणात आहेत, काय भूमिका असणार आहे आणि काय भूमिका निभावणार आहे या निवडणुकीमध्ये? बहुजन समाज पार्टीमध्ये संपूर्ण कॅडर बेस पार्टी आहे आणि कॅडर बेस पार्टी असल्यामुळे जरी बाकीच्या पक्षांसारखं जरी काम जरी रोडवर जर दिसत नसेल तरी बहुजन समाज पार्टीचं काम जे विधानसभेमध्ये 305 बूथ आहेत, 305 बूथापर्यंत आमचे पदाधिकारी आणि आम्ही स्वतः पोहोचलेलो आहोत आणि त्यामुळे आणि आमच्याकडे एकच पक्ष नाही, म्हणजे एकच उमेदवार निवडून येण्या एवढी शक्ती अजून पक्षाकडे नाहीये। नाही, निवडून जरी येत नसले तरीही आम्ही आमचं जे बॅलन्सिंग वोट जे आम्हाला वोट पाहिजेत तेवढं वोट यावेळेस आम्ही निश्चित घेऊ। मागच्या वेळेस तळागाळापर्यंत यांचं कार्य पोहोचलेलं आहे। मनसे यावेळेस काय भूमिका राहणार आहे? मनसेची निवडणूक लढणार आहे इथे? हो सर। काय तयारी केली आहे? तयारी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आपण कार्यालय पण ओपन केलेलं आहे आणि आजपर्यंत जनिता तर बरेचसे आपण कामं करत आहोत। रिपा यावेळेस मैदानात आहे मैदानात, कारण चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये कमीत कमी SC चे वोटिंग 35 ते 40 हजारापर्यंत आहे आणि त्यानुसार आम्ही रामदास आठवले साहेबांकडे चिमूरमधून महायुतीतर्फे नाही का रिपाईला सीट सोडण्यात यावी असं आम्ही त्यांना पत्र दिलं आहे आणि त्यांच्याबरोबर बैठकही झाली। वडेट्टीवार यांच्यानंतर इथे कोणाचं नाव आहे? वडेट्टीवारनंतर यांच्या इथे अविनाश वारजूकर माजी आमदार। शिवसेना मदत करेल? कारण शिवसेना प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसला मदत करत असते असा आरोप होत असतो। हा आरोप चुकीचा आहे। या अगोदर मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेनं युतीच्या उमेदवाराला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। मागील म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यात उमेदवारी होती तेव्हा सुद्धा खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। सर्वांचे धन्यवाद। हे होते सगळ्या पक्षांचे नेते। महायुतीमध्ये एक गोंधळ दिसतो आहे उमेदवारीवरून आणि मतदारसंघाची मागणी सगळ्याच या महायुतीतल्या पक्षांनी केलेली आहे। काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आता हा मतदारसंघ सोडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यांच्या जागी डॉक्टर अविनाश वारजूरकर जे माजी आमदार आहेत त्यांचं नाव पुढे येऊ घातलेलं आहे। पाहू या परिस्थिती या निवडणुकीमध्ये काय होईल ते।